सून मेरा घरची बांगड्या घ्या गोल गोल बांगड्या, शक्तिशाली बांगड्या, रंगीबिरंगी बांगड्या, बुद्धिदायक बांगड्या, रुक्मिणीच्या बांगड्या, सरस्वतीच्या बांगड्या. बांगड्या घ्या गोल गोल बांगड्या, शक्तिशाली बांगड्या. बांगड्या घ्या शक्तिशाली बांगड्या, गोल गोल बांगड्या. बांगड्या घ्या गोल गोल बांगड्या, शक्तिशाली बांगड्या, गोल गोल बांगड्या. बांगड्या घ्या. मी तुला नंतर फोन करतो. काय ग छोटी, काय तुझं नाव काय? झेंडू. झेंडू? आवडलं ना तुम्हाला? नाही आवडलं ना. काय ना, मी लहानपणी ना झेंडूच्या फुलातलं आतलं खोबरं खायचे ना, त्यामुळे टोपण नाव माझं झेंडू पडलं. पण खरं नाव मुक्ता आहे बर का. अरे वा, दोन्ही नाव छान आहेत. बाबांनी ठेवली आहेत. ओहो, तुझ्या बाबांना भेटायला हवं. बाबा नाहीयेत मला, म्हणजे ते वारले. सॉरी. इसळ. मग बाकी आणखीन कोण कोण असतं तुझ्या घरी? आई, आजी आणि भाऊ. अच्छा, पण मग काय आहेत कुठे सगळे? भाऊ इथेच आहे, आई आणि आजी पंढरपूरला आहे. तुम्ही इथे काय करताय? बिझनेस. बिझनेस? इतक्या लहान वयात? हो. हे बरं, तुझं लग्न झालंय का? हो. हे बघ, या रुक्मिणी बांगड्यात तुझ्या रुक्मिणीसाठी घे ना. हो घेईन की. विकत? हो, अर्थात. डोनेशन साठी पैसे गोळा करायचेत ना. अच्छा, असं आहे होय. बरं, साईज काय? हा सॉरी. अरे तिच्या हातात अरे. तिच्या हाताचा साईज नाही, मला माहित नाही. काय रे, तुला एवढे पण माहित नाही? बरं, माझे एवढेत का? छे, तुझ्या हाता एवढा कसा असेल? किती लहान आहे तो? बर, तुझ्या हाता एवढा? नाही, किती मोठा आहे. हे बघ, या बांगड्या तुला छोट्या होतील आणि मला मोठ्या होतील, म्हणजे तुझ्या रुक्मिणीला बरोबर बसतील. हो हो. बरं दे. आणि माझ्या रुक्मिणीचं नाव आहे जान्हवी. हो का, छान नाव आहे. 50 रुपये. हो देतो देतो. हे घे. काय ग, कितवीत आहेस तू? मी ना 4थीत. अच्छा, आणि हे केव्हापासून करतेस? बांगड्यांचा बिझनेस हो. याच वर्षापासून, म्हणजे माझ्या भावाचा आहे, पण मी त्याला मदत करते. अरे वा, तुझा भाऊ केवढा आहे? तो खूप मोठा आहे. खूप मोठा, पण म्हणजे केवढा? तो 5वीत आहे. 5वीत? म्हणजे खूप मोठा आहे की. हो ना. बरं झेंडू, मी जर तुझ्याकडच्या सगळ्या बांगड्या विकत घेतल्या तर तुला किती रुपये मिळतील? पेन आहे का? आहे. पण तुमच्याकडे कागद आहे का? कागद तर मी वापरत नाही. हो, मी पण नाही वापरत. माझे बाबा म्हणतात की एका कागदासाठी झाडांचा खून करतात. बरोबर. काय ग, काय जमतंय का? मला गणितात 100 पैकी 42 मार्क आहेत बरं का. हो का? हा, 642 रुपये झाले. 642? हो. अरे वा, बरं दे मला सगळ्या बांगड्या दे. ठीक, थँक्यू. ए झेंडू, हा, मला तुझ्याकडून आणखीन 100 बांगड्या हव्या असतील तर किती रुपये मिळतील? तू काय बांगड्याचा बिझनेस सुरू करणार आहेस का? हा, म्हणजे मी विचार करतोय. अजिबात टाकू नकोस. खूप कटकटी असतात बिझनेसच्या. आम्ही केलता ना एलिझाबेथ साठी वारीत. एलिझाबेथ? हा. ती कोण आहे? एकादशी करतोस का? नाही. अरे एलिझाबेथ एकादशी रे. एलिझाबेथ एकादशी? ही कुठली एकादशी? कळेल कळेल. बरं दे मला माझी पावती दे. हे बघ, ही तुझी पावती. तुझं नाव काय? श्रीरंग गोखले. म्हणजे गोखले गृहत्तक. हो. अरे मग माझा भाऊ बहुतेक तुझ्याकडेच गेलाय. अच्छा, म्हणजे तो छोटा सायंटिस्ट. अरे हो. पण मग तू इथे एकटी काय करतेस? तिला एकटं सोडून जाता येत नाही ना, भीती वाटते. कोणाला? तिला? नाही, मला नेलं म्हणजे कोणी हिला.
बर, मग चल आपण तिला घेऊन जाऊ घरी. एक सेकंद. तू श्रीरंग गोखले कशावरून? तुला माझं आयडेंटिटी कार्ड दाखव. आधार कार्ड आहे का? आहे, दाखव. दाखवतोच. हा, हे बघ माझं आधार कार्ड. किती भयानक फोटो आहे. ए, पण मी तोच याची खात्री पटली ना. हो, आमच्या शाळेत सांगतात ना अनोळखी माणसांशी कसं वागायचं. पण आमचे सर म्हणले की तू खूप चांगला आहेस, त्यामुळे काही टेन्शनचं कारण नाही. हो ना, टेन्शन नाही ना आता. चला मग आता आपण आपल्या घरी जाऊया. चल, दे मला इकडे. बस. बसलीस? धरलेस नीट? अरे शाबास. हे घे 652 रुपये. नीट ठेव. हो. असा बिझनेस करायचा तर कळलं ना. तू खूप भारी आहेस दादा. आणि तुम्ही तुमच्या जसा आई आजीचा बिझनेस वाढवला ना, तसा मी माझ्या बापाच्या विडी काडीच्या चेनी काढणार. थँक्यू श्रीरंग दादा. नाही, पण आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आम्हालाही. आता तुमची एलिझाबेथ एकादशी ती आमची एलिझाबेथ एकादशी. आणि तुमचा बिझनेस तो आमचा बिझनेस. हा? म्हणजे बिझनेसच्या आयडिया असं मला म्हणायचं होतं. बरं चला आता कीर्तन. त्यासाठी बघा ना एलिझाबेथ एकादशी. बरं बरं बरं, नक्की बघू. बरं आम्ही निघू. हो, नीट जा. टाटा. टाटा. बाय बाय. टाटा. चल. किती गोड आहेत गई मुलं. हो ग. हो ना, खरंच. आणि हा त्यांचा बिझनेस एलिझाबेथ सगळंच किती इंटरेस्टिंग आहे ना. आता पाहिलीच पाहिजे एलिझाबेथ एकादशी. हो ना. जाने बरं झालं बाई भेटलीस. ये मी तुलाच बोलवायला येणार होते. का पण? अगं मला जरा पावटा सोलायला मदत कर ना. आता का ग, तुला दुसरं काही काम आहे? नाही, असं काहीच नाही. मग बस 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 जरा मदत कर, म्हणजे पटापट सोलून होतील आपले. हो. बस बस. नेहमी ना हे लोक कठीण काम मलाच देतात. माझा टर्न असेल ना स्वयंपाकाचा की बरोबर यांना अशा भाज्या खाव्याशा वाटतात, तर मी पण तेच करणार. त्यांचा टर्न असेल ना स्वयंपाकाचा तेव्हा मी पण त्यांना असे कठीण पदार्थ देणारे करायला. पण पावट्याची भाजी ना माझीच जास्त छान होते. म्हणून सारखं सारखं काय पण. हो ना. असो, इलाज नाही आता. तुला वेळ आहे ना? हो हो. मग काय केलंस दिवसभर? आज ती पंढरपूरची मुलं आली होती ना, त्यांच्याशी गप्पा मारल्या. अगो बाई, हो का? हो. गेली ना? खूप भारी होती ती पोरं, म्हणजे हुशार होती ती. मग बरं झालं बाई माझ्याशी नाही बोलली. हा हा. अगं अशी हुशार मुलं ना फार आगाऊपणा करतात ग, मला राग येतो त्याचा. पण ती मुलं खरंच आगाऊ नव्हती. हो? अरे वा. अजूनही इनोसन्स आहे त्यांच्यात. अरे वा. ए, तुला नक्की घाई नाहीये ना? नाही नाही, म्हणजे इट्स ओके. मग उद्या काय प्रोग्राम? काहीच नाही. बस. हा. अगं म्हणजे बास झालं आता. आता सरूला सांगूया उरलेलं काम करायला. मी जरा बोलवून आणते तिला. नाही, तुम्ही बसा ना, मी बोलवून आणते. हा, मग जा लवकर बोलवून आण. जा. आलेच. हा. किती कंटाळवाणं काम देऊन ठेवलेलं आहे मला. सरू मावशी, तुम्हाला कावेरी मॅडम बोलवतात. पावटे सोलायचेत म्हणून. असं कसं सांगू मी? नाही नाही, म्हणजे खोटं कसं बोलू? त्यांना बोलव. नाही तुम्ही नाही काय
मला आता झोप आली असं सांग. आणि त्यात काही खोटं नाहीये ना, मला खरंच झोप येते. हं? बरं बरं आलेच. बरं जान्हवी, हा अगं ती मुलं गेली का? हा हो गेली. का? अगं मला ना हुशार मुलांशी बोलायची भीतीच वाटते. का पण? आपलं अज्ञान उघडं पाडतात ना ग ते. म्हणजे आपल्याला काय वाटेल असे प्रश्न त्यांना कधी पडतच नाही. कधी आपल्याला वेड्यात काढतील ना काही सांगता येत नाही. पण ती मुलं तर अशी नव्हती. तुम्ही सगळे एलिझाबेथ एकादशी बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. हो नक्की बघूया. आपण जाऊया. हो चालेल. हा बरं आत्ता जाऊ का मी? हा हा. अगं नाही नको, बस इथे. आपण गप्पा मारूया. नाही आता ती बेबी मला पावटे सोलायला लावेल. पण तुमचा जप चालू होता ना? अगं झाला ना, आता तुझ्याशी बोलले ना मग झाला ग. आणि बोलूया ग, आपण गप्पा मारूया. नाही तर ती बेबी पावटे सोलायला लावेल. अजिबात आवडत नाहीत मला. खायलाही नाही आवडत आणि सोलायलाही नाही आवडत. किती अनइंटरेस्टिंग काम असतं ना ते पावटे. गाडी चालवताना ना माणसाचा खरा स्वभाव कळतो. आई आजी पण म्हणाल्या. म्हणजे इतर वेळी अशी वरवर शांत वाटणारी मंडळी असतात ना, नेमकी गाडी चालवताना अशी पॅनिक होतात, हायपर होतात. अरे हे वेड्या, डोकं वापर ना गाडी चालवताना. काय मूर्खासारखा कट मारून गेला तो. तुझ्या घरी कोणी वाट बघणार नाहीये का? माझ्या घरी आहेत. कमाल आहे माणसांची. अगं हो, हो पण काय, कसा गाडी चालवत होता तो? अगं हो ना, पण एवढं. अरे हा बघ, मूर्खासारखा कट मारून गेला. सिग्नल तरी देशील का नाही? काहीतरी डिसिप्लिन असतो गाडी चालवण्याचा. का आपलं उचलली जीभ लावली टाळायल्यासारखं केली स्टार्ट आणि सुटलो धावत. अरे बाप. जान्हवी अगं त्याला साईड दे ना. अरे हो पण काही पेशन्स वगैरे आहेत का? अगं पण तो एवढा हॉर्न देतोय. हो मग हे काय, मी पण देते ना हॉर्न, देतेच आहे मी त्याला. जान्हवी अगं पण त्याला तुझ्या हॉर्नचा अर्थ कसा कळेल? हो का? मग मी त्याला डाव्या बाजूचा इंडिकेटर देऊ का? तो कशाला? म्हणजे त्याला डाव्या बाजूने जायचंय हे कळेल ना. जान्हवी अगं तू जर डाव्या बाजूचा सिग्नल दिलास ना तर त्याचा अर्थ असा असतो की तुला तुझी गाडी डावीकडे न्यायची आहे. तो सिग्नल त्याच्यासाठी नसतो. पण मग मी जर का गेलेच नाही तर त्याला कळेल ना मी जात नाहीये, मग तो जाईल. जान्हवी तुला मला घाबरवतीयस. ओ तुम्ही अजिबात घाबरू नका, डोंट वरी. हो बरं, मुळात डावीकडून ओव्हरटेक करायचंच नसतं. अहो पण मीच सांगते ना जा म्हणून, मग काय हरकत आहे? अगं पण मी सांगतोय तुला डावीकडनं ओव्हरटेक नसतं करायचं. ओ मला काका म्हणाले कधीतरी चालतं. काकानी शिकवलेलं तू सगळं पुसून टाक डोक्यातलं. हा बरं ऐका ना, मी कशी वाटतेय? म्हणजे काय? म्हणजे गाडी चालवताना माझी पर्सनॅलिटी कशी वाटते तुम्ही म्हणालात ना. अगं ते काही असं इतक्या लगेच प्रेडिक्ट नाही करतायत, वेळ लागतो त्याला. पण म्हणजे तू आधी शिकशील गाडी. पण मी शिकले ना. अगं तू काही गाडी शिकलेली नाहीयेस. तुला फक्त आता कळलंय गाडी कशी चालवायची हे. आता तू गाडी शिकशील, मग तू चाचपडशील, मग तुला हळूहळू गाडी यायला लागेल, मग तुला तुझी एक स्टाईल मिळेल आणि मग तुझी ती पर्सनॅलिटी बनेल. गाडी चालवताना सगळे नियम लक्षात ठेवायचे. नियम क्रमांक 1 ते 100 सगळे असे फिट डोक्यात पाहिजे. गाडी चालवताना कायम डोळे आणि मेंदू अलर्ट असलं पाहिजे, कळलं का? आणि हो, सिग्नल आला की येलो लाईट दिसला की गाडी थांबवायची. एक मिनिट, पण काका तर असं म्हणाले येलो लाईट दिसला की स्पीड वाढवायचा आणि पळायचं. तू काकाचं काहीही ऐकू नकोस. त्यांनी तुमचं ऐकू नको असं सांगितलंय. तो वेडा आहे ग. त्यांचंही असंच मत आहे तुमच्याबद्दल. तू गिअर बदल, गिअर बदल. घेर बदल. जान्हवी मी तुला गिअर बदलायला सांगतोय. सॉरी सॉरी सॉरी. लक्ष दे ना माझ्याकडे. हो जान्हवी सुरुवातीला मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं तू गाडी चालवशील वगैरे. म्हणजे सुरुवातीला मी असा इम्प्रेस झालो होतो,
पण अजून तुझ्या चालवण्यात थोडी सफाई यायला हवी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पीड ब्रेकर वरती गाडी नीट कंट्रोल करता आली पाहिजे. असे आतले उडता कामा नयेत. सॉरी. स्पीड ब्रेकरवर नीट कंट्रोल करायची गाडी. खरंच. अगं समोर बघ. पण तुम्हीच बोललात ना आता काय माझ्याकडे बघ म्हणून. जान्हवी, माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. अदरवाईज तुझं लक्ष रस्त्यावर असू दे. तो बघा. अरे फुटपाथ वरनं चाल ना. फुटपाथ बनवलाय चालणाऱ्यांसाठी. बघा रस्त्यावरूनच चालायचंय सगळ्यांना. अगं जान्हवी, त्याला ऐकू जाणार आहे का? तू गाडीत आहेस, काचा बंद आहेत, कसं ऐकू जाईल? जान्हवी गिअर टाक. जान्हवी गिअर टाक. अगं गिअर टाक जान्हवी. गाडी बंद पडते. गिअर टाक अगं. गाडी बंद पडली. पण आपली तर गाडी सुरू झाली. मी गिअर टाकू? आता तू डायरेक्ट 5वा गिअर टाक. नको, एक एक स्टेप जाऊया. आता पेशन्स नाहीयेत. हो पण मग ऍक्सिडेंट होईल ना. नाही होणार. ये ना. गाडी बद्दल बोलताय ना तुम्ही? मला नाही माहित. तुम्ही चालवाल का? प्लीज. अगं का पण? नाही सांगू शकत. काय झालं? काहीतरी गडबड झाली आहे. म्हणजे नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी धुंद हुरहुरही श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही सीट बेल्ट लाव. तू मला मी तुला गुडगुडू लागलो आंघरू लागलो सावरू लागलो मी गाडी चालवत असताना श्रीरंग जर माझ्या बाजूला बसले ना तर मला काय होतं कोण जाणे. म्हणजे अशी दणकन गाडी उडतेच माझी. ते दिसतच आहे. हे पण त्यांच्यात खूप पेशन्स आहेत. माझं नशीबच येते. प्रश्नच नाही. सुरुवातीला थोडे चिडले माझ्यावर पण त्यांना काळजी वाटत होती ग माझी. एकदा हात पोळले गेले होते ना. गीता ग, माझ्या ऍक्सिडेंटचा परिणाम सगळ्या घरावर झालाय माहितीये. म्हणून नाही म्हणत होते ते मला. पण अदरवाईज ते कधीच कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नाहीत ग मला. अरे वा, पण मला का पटवून देतेस? मी पटवून नाही देते, मी सांगत होते तुला. राहू दे, तुला जर नसेल ऐकायचं तर मी नाही सांगत. अरे नाही नाही नाही, तू सांग सांग, मी ऐकतेय. मला तू खूप गोड सांगतेस आणि तू खूप खुश दिसतेस. काहीतरी नवं शिकते ना ग. मी तुला सांगू, आपलं जसं वय वाढायला लागतं ना तसं आपल्यामध्ये ज्या उपजत गोष्टी आहेत असं आपल्याला वाटत असतं, आपण त्यांचाच वापर करायला लागतो. म्हणजे समजा तुला बरं गाता येतं किंवा तुझा छान गाण्याचा कान आहे तर तू कदाचित गाण्याचा क्लास लावशील. पण
आउट अँड आउट काहीतरी वेगळंच जाऊन आपण करतोय. असं जनरली आपलं वय वाढायला लागल्यावर होत नाही बघ. मला असं वाटतंय मी तसं काहीतरी करते, त्यामुळे जाम चॅलेंजिंग वाटतंय मला. गुड 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 गुड, चांगलंय. पण हेच तुझ्या आनंदी दिसण्याचं कारण नाहीये. तू ना तुझ्या संसारात रमलेली दिसतेस मला. समाधानी, कम्फर्टेबल दिसतेस तू. खूप छान वाटतंय तुझ्याकडे पाहून. खरंय तुझं. हे मला पण ना खूप शांत वाटतंय. आणि आता ही शांतता कशामुळेच जाऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि हे सगळं जिजूमुळे ना. चांगला जोडीदार मिळणं हा किती नशिबाचा भाग आहे. नाही हे फक्त जोडीदारच नाही हा गीता, सासर, एंटायर सेट ऑफ पीपल. आपल्या जोडीदारावर ज्यांनी संस्कार केलेत तेही आपल्याशी चांगलं असणं गरजेचं असतं. आणि असतात अगं. आपण ना आपली थोडीशी मतं वाकवणं गरजेचं असतं, मग सगळं छान असतं. माझ्या सासरची माणसं तर खूप प्रेमळ आणि समंजस आहेत. खरंच दृष्ट लागावी असं सासर मिळालंय मला. टचवूड. तुझ्याकडे बघून मलाही लग्न करावंसं वाटतंय. हा अनुभव मलाही घ्यावासा वाटतोय. ए, माझ्यामुळे लग्न वगैरे करू नकोस. तुला मनापासून वाटत असेल तरच या अनुभवाला सामोरी जा. नाहीतर मग नंतर काय होतं माहितीये, आपल्या नकळत पण ना आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींची तुलना करत राहतो. मला खरंच लग्न करायचंय जानू. खरंच करायचं. खरंच तुला जर लग्न करायचं असेल ना तर मला खूप आनंद झालाय हे ऐकून. जान्हवी, मनीषा आता कधीच बोलणार नाही का ग माझ्याशी?